मराठी सिनेविश्वात बऱ्याच सेलिब्रिटींनी पळून जाऊन लग्न केलं होतं. पाहुयात कोण आहेत हे कलाकार. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थातच आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची लव्ह स्टोरी काही वेगळी सांगण्याची गरज नाही. आदेश आणि सुचित्रा यांची प्रेमकथा अतिशय फिल्मी आहे. सुचित्रा 9वीत असल्यापासूनच आदेश यांना प्रचंड आवडायची. तर त्यावेळी सुचित्रा रथचक्र या मालिकेत देखील काम करत होत्या. पण त्यावेळी सुचित्रा आदेश यांच्याशी बोलायच्याही नाहीत. पण पुढे कॉलेजमध्ये असतानाच दोघांचेही प्रेमाचे सूत जुळले. पण सुचित्रा आणि आदेश यांच्या नात्याला सुचित्रा यांच्या कुटुंबाकडून प्रचंड विरोध होता. आदेश त्यावेळी इंडस्ट्रीत फक्त स्ट्रगल करत होते. पण घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता सुचित्रानं त्यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी क्लासला जाते असं सांगून त्या निघाल्या आणि थेट बांद्रा कोर्टात जाऊन दोघांनीही लग्न केलं. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण दोघांनीही केवळ 50 रुपयांमध्ये लग्न केलं होतं. अशी ही बनवाबनवी चित्रपटातला शांतनू तुम्हाला नक्कीच आठवत असेल. शांतनू म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ रे किंवा सुशांत रे. सिद्धार्थ आणि सुशांत अशी दोन्ही नावं त्याची आहेत. सिद्धार्थ आज आपल्यात नाही, पण सिद्धार्थनंही साऊथ अभिनेत्री शांतिप्रियासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. दोघांच्याही लग्नाला शांतिप्रियाच्या कुटुंबाकडून प्रचंड असा विरोध होता. एका सिनेमाच्या सेटवरच दोघांचीही ओळख झाली होती आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण ही गोष्ट शांतिप्रियाच्या आईला कळताच त्यांना विरोध होऊ लागला. शांतिप्रिया यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांच्या आई प्रत्येक शूटिंग दरम्यान त्यांच्यासोबतच असायच्या. 1992 सालातलीच ही गोष्ट आहे. जिथे शूटिंग असेल तिथे त्यांच्यासोबत त्या प्रवास करायच्या. मात्र एकदा असं झालं की शांतिप्रिया यांच्या भावाचं ऑपरेशन होतं. त्यामुळे त्यांच्या आईला चेन्नईलाच थांबावं लागलं आणि शांतिप्रिया एकट्याच शूटिंगसाठी आल्या. त्यावेळी सिद्धार्थ आणि शांतिप्रिया यांनी पळून जाऊन लग्न केलं. सिद्धार्थच्या आई वडिलांची या लग्नाला परवानगी होती, तर त्यांच्या घरातील सर्वांची मंजुरी देखील होती. पण 2004 साली सिद्धार्थचं निधन झालं. सिद्धार्थ आणि शांतिप्रिया यांना 2 मुलंही आहेत. पण सिद्धार्थच्या जाण्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नसल्याचं त्या सांगतात. तर आजही त्या आपल्या सुनेचं कर्तव्य निभावतात. शिवांगी कोल्हापुरे आणि शक्ती कपूर. बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे या दोघांनी देखील पळून जाऊन लग्न केलं होतं. मराठी कुटुंबातल्या शिवांगी आणि पंजाबी कुटुंबातले शक्ती यांच्या लग्नाला शिवांगी यांच्या घरून मात्र प्रचंड विरोध होता. पण प्रेमात पडलेल्या शिवांगी आणि शक्ती यांनी लग्न करण्यासाठी पळून जाण्याचाच निर्णय घेतला. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.